राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. बबन तुकाराम शेळके, संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष असून पुणे नाशिक रेल्वे ही 2019च्या DPR नुसार जावी, तिचा मार्ग बदलू नये यासाठी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी बोटा या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर स्वराज फूडमॉल या ठिकाणी रस्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्याचं नियोजन हे जनतेने हातात घेतलेलं आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलनाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेने रेल्वेसाठी केलेला हा एल्गार खऱ्या अर्थाने फार महत्त्वाचा आहे. मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवावी. यामध्ये सर्व व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, सामाजिक संघटना या सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून मोठ्या संख्येने या मागणीसाठी जोरकस प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या रेल्वेची जी मागणी आहे तर ती एक चांगल्या पद्धतीची मागणी आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही मागणी या जनतेतून होत आहे. अनेक राजकीय मंडळींनी यावर भाष्य करत या रेल्वेचा किती गरज आहे आणि विकासाला एक चालना देणारी ही रेल्वे असणार आहे असा एक संकल्प करून या रेल्वेची मागणी गेल्या अनेक दशकांपासून लावून धरलेली आहे. आणि या रेल्वेचा मार्ग खऱ्या अर्थाने 2019 मध्ये तो या ठिकाणी जाण्याचा सर्वेही झाला, त्याच्या मोजण्या झाल्या, त्याचं जागेचं अधिग्रहण करण्यात आलं. मात्र नंतर जे संसदेमध्ये रेल्वे मंत्र्यांनी तो मार्ग बदलण्याचा जे निर्णय घेतला तो मार्ग बदलण्याचा निर्णय जुन्नर असेल किंवा संगमनेर अकोले परिसरातील जनतेला आणि लोकप्रतिनिधींना हा मान्य नाहीये. खऱ्या अर्थाने हा निर्णय हा एकदम चुकीचा झालेला असून या जनतेच्या विकासाला मारक असून इथला विकास खुंटण्याचं काम आणि यापुढचे शेकडो वर्ष हा मार्ग होणार नाही. जर हा मार्ग जर वेगळ्या मार्गाने गेला, ही रेल्वे जर वेगळ्या मार्गाने गेली तर ते फार मोठं चुकीचं काम होऊन जाईल आणि या जनतेच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम हे होईल असं एक भीतीचं वातावरण या संगमनेर अकोले आणि जुन्नर परिसरामध्ये जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. मी जनतेला आवाहन करील की खऱ्या अर्थाने आपण लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. खऱ्या अर्थाने अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की या रेल्वेमुळे इथली कृषी, पर्यटन क्षेत्र आणि रोजगार, व्यवसाय, व्यापार उद्यम हे मोठ्या प्रमाणावर विकसित होणार होतं. कृषी विभागातून जर विचार केला तर ही रेल्वे या मार्गाने गेली तर या ठिकाणी संगमनेर अकोले परिसरात निर्माण होणारा शेतकरी वर्गाकडून जो पिकवला जाणारा शेतमाल आहे हा कमी वेळेमध्ये पुणे आणि नाशिक त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरांमध्ये जाईल. त्याचबरोबर दूध आणि इतर जो नाशवंत माल आहे तोही वेळेत त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल. या ठिकाणी फळं असतील, इथं द्राक्ष पिकवली जातात, इथे डाळिंब पिकवलं जातं, या ठिकाणी पेरूचं उत्पादन केलं जातं. हाही माल या दोन्ही शहरांमध्ये, तिन्ही शहरांमध्ये जाईल. हा ट्रँगल म्हणून खऱ्या अर्थाने बघितला जातो की मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही शहरांना जोडणारी ही एक रेल्वेची यंत्रणा उभी राहिली तर यातून लोकलच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली तर ती रोजगारासाठी शहरामध्ये जाणारी जनता, इथला जो तरुण आहे तर तो शहरामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी न राहता परत आपल्या घरातून येऊन जाऊन तो रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी ह्या शहराकडे जाईल. जाण्या येण्याचा खर्चही कमी होईल, त्याचबरोबर त्या ठिकाणी राहण्याचा खर्चही या तरुणांचा वाचणार आहे. अशा पद्धतीनं फार मोठे स्वप्न घेऊन या रेल्वेचं स्वप्न खऱ्या अर्थाने या जनतेने पाहिलेलं आहे आणि ही रेल्वेच खऱ्या अर्थाने जर बाजूने गेली तर मात्र जनतेच्या तोंडाला पाणी पुसले जातील. त्याचबरोबर या ठिकाणी जो पर्यटनाचा भाग आहे
तर या ठिकाणी शिवजन्मभूमी शिवनेरी ते शहागड आणि अकोल्याकडचा परिसर म्हणाल तर सांदनदरी ते महाराष्ट्राचं एक उच्च शिखर म्हणून कळसुबाई बघितलं म्हणून आपण जे संबोधतो, त्या कळसुबाई शिखराचा भाग असेल, सांदनदरी असेल किंवा काच पठार असेल, अशा भंडारदरा धरण असेल, अशा असंख्य पर्यटन क्षेत्रांना जाणारा रस्ता याच रेल्वे मार्गाला जोडला जातो. त्याचबरोबर बोटा या ठिकाणी जर रेल्वे मार्ग झाला किंवा रेल्वे स्टेशन झालं तर या रेल्वे स्टेशनचा फायदा पारनेर परिसरातील पोखरी असेल किंवा खडकवाडी असेल, कामटवाडी असेल, तो जो दुर्गम भाग आहे तर तो या महामार्गाला किंवा रेल्वे मार्गाला जोडला जाईल. आणि त्या ठिकाणी पिकणारा जो माल आहे की जो मुळा खोऱ्याच्या पाण्यावर तो पिकवला जातो, तो माल या ठिकाणी बोटा स्टेशनवर या दोन्ही शहरामध्ये पाठवण्याची सुविधा केली जाईल. त्याचबरोबर अकोला परिसरातील असेल, ब्राह्मणवाडा, अकोले, कोतुळ असेल, त्याचबरोबर बेलापूर, ब्राह्मणवाडा, हा सर्व परिसर या ब्राह्मणवाडा रोडच्या माध्यमातून या बोटा परिसराला जोडलेला आहे. संगमनेरचा घारगाव परिसर असेल किंवा तिकडला सगळा जो पठार भागातला सगळा परिसर असेल तर तो या बोटा या ठिकाणाला जोडलेला आहे. म्हणजेच अकोले असेल, संगमनेर असेल, पारनेर असेल, जुन्नर असेल, तालुक्यामधल्या जनतेचा जो प्रवाह आहे आणि जो शेतमाल आहे, येण्या जाण्याचा रोजगाराचा प्रश्न असेल तर तो बोटा या ठिकाणी मध्यवर्ती असल्यामुळं तो या ठिकाणी त्या रेल्वेच्या माध्यमातून सुटणार आहे. अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं काम या रेल्वे मार्गाने पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर संगमनेर ही मोठी बाजारपेठ असून सिन्नर ही एक औद्योगिक वसाहत आहे आणि या वसाहतींना जोडणारा तो मार्ग अकोल्यातून जर गेला, संगमनेरमधून गेला तर यांच्या मध्यवर्ती ठिकाणावरून जर तो मार्ग गेला आणि त्या ठिकाणी योग्य ठिकाणी रेल्वे स्टेशन पूर्ण करण्यात आली तर या परिसराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या रेल्वे मार्गातून होईल अशी मला आशा वाटते. त्याचबरोबर मी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही विनंती करेल की हा बदललेला मार्ग पुन्हा पूर्ववत करून 19च्या DPR नुसारच तो व्हावा अशी आमची जनतेच्या माध्यमातून राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या सर्वच माणसांच्या माध्यमातून मी विनंती करतो की हा रेल्वे मार्ग मात्र 19च्या DPR नुसारच व्हावा अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर जनतेला आवाहन करतो की आपण जोरकस पद्धतीने मागणी केली, आपण मोठ्या संख्येने 12 जानेवारीच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालात तर आपला आवाज खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकारपर्यंत जाईल आणि आपल्या मागणीला कुठेतरी न्याय मिळायचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलं जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की 12 जानेवारी 2026ला आपण पुणे नाशिक महामार्गावर स्वराज फूडमॉलच्या समोर रस्ता रोको आंदोलनासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जमायचं आहे. यामध्ये आमचा आदिवासी बांधव असेल, आमचा शेतकरी बांधव असेल, त्याचबरोबर व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, राजकीय क्षेत्रातली मंडळी, सामाजिक क्षेत्रातली सर्वच मंडळी या सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपल्या मागणीचा जोरकस रेटा करून शासनाला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.